हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये लोकसंख्याच्या वेगवेगळ्या संकल्पना आपण या ठिकाणी बघितलेल्या आहे. आज आपण लोकसंख्येच्या वाढीचे वेगवेगळे सिद्धांत जे आहे, थेरी जे आहे, त्या थेरीचा अभ्यास करणार आहोत. मी प्राध्यापक बाळासाहेब चकोर, क्रांतीवीर वसंतराव नारायण नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नाशिक. आज आपण लोकसंख्याच्या संदर्भामधले जे वेगवेगळे सिद्धांत आहेत त्या सिद्धांतांचा अभ्यास करणार आहोत. त्यातला पहिला सिद्धांत जो आहे हा माल्थसचा लोकसंख्या सिद्धांत आहे. ह्या माल्थसच्या लोकसंख्या सिद्धांताचा अभ्यास आपल्याला आजच्या या लेक्चरमध्ये या ठिकाणी करायचा आहे. थॉमस रॉबर्ट माल्थसचा जन्म ग्रेट ब्रिटनमधील डार्किन येथे 14 फेब्रुवारी 1766 मध्ये झालेला आहे. त्यांचं पुढील शिक्षण जे ईस्ट इंडिया कंपनीच्या कॉलेजमध्ये झालेलं असून ते राजकीय अर्थशास्त्राचे प्रोफेसर म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेले होते. माल्थसने युरोपमधील अनेक देशातील लोकसंख्येचा अभ्यास करत असताना त्यांच्या असे लक्षात आले, निर्वाह साधनांच्या तुलनेने वेगाने वाढणारी लोकसंख्या हीच सर्वसामान्यांचं मूळ आहे आणि वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पुरविताना नैसर्गिक स्रोत धोक्यात येऊन अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होईल. त्यामुळे काही लोकांना अर्धपोटी राहावे लागेल. उपासमारीमुळे, उपोषणामुळे रोगराईत मोठ्या प्रमाणात वाढ होईल. वाढत्या लोकसंख्येमुळे दुःख, दारिद्र्य, मारामारी, दंगली यासारख्या विविध सदृश्य परिस्थिती निर्माण होईल असा विचार माल्थस यांनी मांडलेला आहे. हाच विचार त्यांनी इसवी सन 1798 मध्ये ॲन एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन या ग्रंथामध्ये त्यांनी मांडला. त्यांनी 1826 मध्ये त्यांच्या या निबंधाचे सुधारित आवृत्तीमध्ये ह्या ग्रंथाची सुधारित आवृत्ती त्यांनी या ठिकाणी निर्माण केली. त्याच्यामध्ये त्यांनी त्या नवीन आवृत्ती किंवा नवीन जे पुस्तक तयार झालं त्यांनी नाव दिलं an essay on the principle of population and effects on the futures improvement of the society. असा हा विस्तारलेला ग्रंथ त्यांनी 1826 मध्ये या ठिकाणी माल्थस या शास्त्रज्ञाने आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याच्यानंतर माल्थसचा सिद्धांत किंवा माल्थसच्या सिद्धांताच्या संदर्भामध्ये त्यांनी काही गृहीतके या ठिकाणी मांडलेली पाहायला मिळतात आणि म्हणून माल्थसच्या सिद्धांतामध्ये दोन हायपोथेसिस त्यांनी पहिल्यांदा या ठिकाणी मांडलेली पाहिजे. मग ही दोन हायपोथेसिस कुठल्या आहेत याचा विचार या ठिकाणी काळाची गरज आहे. म्हणून मानवाच्या अस्तित्वासाठी पहिला जो हायपोथेसिस त्यांनी जे मांडलं ते मानवाच्या अस्तित्वासाठी अन्न आवश्यक आहे. अन्नाशिवाय मनुष्य जगू शकत नाही आणि म्हणून अन्न ही गरज भागवणे आणि त्या अन्नाच्या अस्तित्वासाठी लढणे हा एक त्या गृहीतकाचा मतितार्थ या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे. थोडक्यात असं म्हटलं, मानवाच्या अस्तित्वासाठी अन्न आवश्यक असते. दुसरा त्या ठिकाणी गृहीतक किंवा दुसरा हायपोथेसिस त्यांनी या ठिकाणी या सिद्धांत मांडताना लक्षात घेतलं, स्त्री पुरुषामधील लैंगिक आकर्षण ही कायम राहणारी गोष्ट असून ती भविष्यकाळात बदलणारी नाही. त्यामुळे लोकसंख्येत सतत वाढ होत राहील. त्यांनी असं म्हटलं होतं, स्त्री आणि पुरुष यामध्ये लैंगिक आकर्षण हे कायम राहणारी गोष्ट आहे, ती न संपणारी गोष्ट आहे आणि भविष्यातसुद्धा ती गोष्टी किंवा त्या गोष्टीमध्ये बदल होणार नाही आणि त्यामुळे लोकसंख्येमध्ये सातत्याने वाढ होत राहील. हे गृहीतके त्यांनी लक्षात घेऊन हा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. आता या लोकसंख्या सिद्धांताचे स्वरूप नेमकं काय हाही घटक या ठिकाणी विचार घेणे गरजेचं आहे. माल्थसने लोकसंख्येचा सिद्धांत सविस्तरपणे मांडत असताना गणिती पद्धतीचा अवलंब केला. त्यांनी असं म्हटलं की त्या आपल्या सिद्धांताचे विवेचन करत असताना 5 मुद्द्याच्या आधारे या ठिकाणी माल्थसने आपला सिद्धांत स्पष्टीकरण करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी त्याचा वापर केलेला आहे. माल्थस यांनी शेवटच्या 2 मुद्द्यांमध्ये वाढत्या लोकसंख्येवर उपाय सुचवले आहेत. तेव्हा त्यांनी हे जेव्हा सिद्धांत अभ्यासत असताना त्याचा विस्तार अभ्यासत असताना त्यांनी 5 घटक या ठिकाणी महत्त्वाचे ठरले आणि शेवटच्या 2 घटकावर त्यांनी या ठिकाणी उपाययोजनासुद्धा त्या ठिकाणी सुचवलेली पाहायला मिळते. कुठले घटक त्यांनी विचाराधीन घेतले, कुठल्या मुद्द्यांना त्यांनी अनुसरून विवेचन केले किंवा ग्रंथामध्ये त्याचं स्पष्टीकरण केले आहे. त्यांनी पहिला मुद्दा या ठिकाणी लक्षात घेतला, लोकसंख्या वाढ ही भूमिती श्रेणीने होते. म्हणजे लोकसंख्या वाढ ही भूमिती श्रेणीने होते.
लोकसंख्या वाढ ही भूमिती श्रेणी म्हणजेच की कशी होते 2, 4, 8, 16, 32, 64 अशा पद्धतीने ती भूमिती स्वरूपाने होत असते. ही वाढ नियंत्रित केली नाही तर 25 वर्षात लोकसंख्या दुप्पट होईल असंही भाकीत त्यांनी त्या ठिकाणी हा सिद्धांत मांडत असताना असं म्हटलं होतं. त्यांनी दुसरं सिद्धांताचं तत्त्व किंवा दुसरं मूळ तत्त्व या ठिकाणी मांडताना म्हटलं होतं अन्नधान्याचं उत्पादन हे गणिती श्रेणी मांडलं. अन्नधान्याचं उत्पादन हे गणिती श्रेणीने मांडलं. अन्नधान्याच्या उत्पादनाची वाढ ही गणिती श्रेणीने होईल. म्हणजे कशी होईल ती 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अशा पद्धतीने गणिती श्रेणीने ती वाढ होईल. हे दोन गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. माल्थसचा सिद्धांत अभ्यासत असताना आपल्याला हे दोन प्रिन्सिपल किंवा हे दोन तत्त्वे लक्षात घ्यावं लागतात. लोकसंख्येचा वाढ ही भूमिती श्रेणीने होत असते आणि अन्नधान्याचं उत्पादन हे गणिती श्रेणीने होत असतं. ह्या दोन कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे लोकसंख्या वाढ ही भूमिती श्रेणीने कशी होते 2, 4, 8, 16, 32, 64 अशा भूमिती श्रेणीच्या पटीत या ठिकाणी होते आणि अन्नधान्याचं उत्पादन मात्र हे गणिती श्रेणीने होतं. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 अशा पद्धतीने या ठिकाणी हे दोन तत्त्व विचारात घेऊन त्यांनी हा सिद्धांत मांडले. तिसरं तत्त्व त्यांनी मांडताना काय म्हटलं लोकसंख्या वाढ अन्नधान्य उत्पादन यामध्ये असमतोल निर्माण होतो. याला कारणीभूत लोकसंख्या वाढ तिची भूमिती श्रेणी आहे आणि म्हणून उत्पादन हे गणिती श्रेणीनुसार वाढत जाते. त्यामुळे लोकसंख्या वाढली तरी अन्नधान्याचं उत्पादन वाढत नाही. त्यामुळे काय होतं अन्नधान्य ती वाढत्या लोकसंख्येला उपलब्ध होऊ शकत नाही किंवा पुरेसं ठरू शकणार नाही असं या ठिकाणी मांडलेलं आहे. चौथी गोष्ट त्यांनी मांडत असताना त्या सिद्धांतामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की नैसर्गिक नियंत्रक किंवा उपाय लोकसंख्या आणि अन्नधान्य यामध्ये जेव्हा असमतोल निर्माण होतो असंतोष निर्माण झाल्यानंतर सर्वांना पुरेसे अन्न मिळत नाही. त्यामुळे कुपोषण होईल, उपासमार होईल, दारिद्र्य येईल. लोकसंख्येमुळे वाढीमुळे बेरोजगारी वाढेल, व्यसनाधीनता वाढेल, गुन्हेगारी वाढेल. यासारख्या बाबींमध्ये वाढ होऊन मृत्यूदर वाढेल. माल्थसच्या मते निसर्ग हा कठोर असतो. दुष्काळ आहे, महापूर आहे, चक्रीवादळ आहे, भूकंप आहे, साथीचे रोग आहे यासारख्या आपत्ती निर्माण करून लोकसंख्या नियंत्रित ठेवू शकतो असे माल्थसने या ठिकाणी असं म्हटलं होतं निसर्ग हा नियंत्रक आहे असं माल्थसने म्हटलं. आता उदाहरण तुम्हाला द्यायचं चालू घडामोडी जर विचार केला आपल्याकडे जैविक विषाणूची महामारी कोविडसारखी महामारी ह्या संपूर्ण जगामध्ये आलेली आहे. निसर्गावरती मनुष्य प्राण्यांनी मात करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. म्हणून काल परवा भारताच्या पूर्व किनारपट्टीला आणि पश्चिम किनारपट्टीला सुद्धा चक्रीवादळांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या ठिकाणी नुकसान या ठिकाणी झाले आहे. म्हणून मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. म्हणजे आपण मनुष्य प्राणी कितीही मोठा होण्याचा प्रयत्न केला परंतु निसर्गवाद हा सर्वश्रेष्ठ वाद आहे. मानवतावाद हा श्रेष्ठ नाही. म्हणून मानवाने निसर्गाशी जुळून घेणे, मानवाने आपलाचा चंगळवाद कमी करणे आणि तो चंगळवाद कमी करण्यासाठी अखेर निसर्ग कुठल्या ना कुठल्या आपत्तीच्या कारणाने तो येतो आणि निसर्ग ह्युमन जी कंट्रोलवरती या ठिकाणी ह्युमन लाईफवरती तो कंट्रोल या ठिकाणी आणू शकतो आणि म्हणून निसर्ग हा सर्वश्रेष्ठ नियंत्रक आहे हे माल्थसने त्या कालखंडामध्ये मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढे त्याने असं पाचवा घटक मांडला असा आहे का प्रतिबंधक नियंत्रण उपाय. आता प्रतिबंधक नियंत्रण उपाय काय मनुष्य प्राणी हा बुद्धिमान प्राणी आहे. लोकसंख्या वाढीचे दृष्टिपरिणाम त्याच्या लक्षात आल्यानंतर लोकसंख्या नियंत्रणासाठी तो स्वतःहून काय उपाययोजना करू लागला आणि त्यामध्ये ब्रह्मचर्य पाळणे, उशिरा विवाह करणे, नैतिक बंधने पाळणे, लग्नानंतर संयम ठेवणे इत्यादी सर्व गोष्टींचा तो स्वतःहून त्या गोष्टी तो स्वीकारायला लागला आणि त्यामुळे काय झालं मनुष्याला स्वतःहून प्रतिबंध किंवा कुटुंब नियोजनासारखी आहे किंवा लग्नाचं वय आहे या सगळ्या गोष्टींचा विचार या ठिकाणी व्हायला लागला आणि त्यामुळे माल्थसने असं म्हटलं होतं का प्रतिबंधक नियंत्रण म्हणजे कुटुंब नियोजनासारखी लोकसंख्या जर तुम्हाला कंट्रोल करायची असेल, लोकसंख्या जर वाढ थांबवायची असेल किंवा ती स्लो करायची असेल, तिचा ग्रोथ हळूहळू करायचा असेल तर आरोग्य सुविधाचा मोठ्या प्रमाणामध्ये आपण वापर केला पाहिजे
तो मनुष्य प्राण्यांनी करत आहे. पण तरीही देखील आज जगाच्या दृष्टिकोनातून बघितलं, भारतासारख्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्येचा वाढ मोठ्या प्रमाणात आहे. भारताची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. असं म्हणतात, येणाऱ्या भविष्य काळामध्ये भारत हा जगातील लोकसंख्या वाढीच्या दृष्टिकोनातून एक नंबरचा देश असू शकेल असं भाकीत या ठिकाणी पाहिलं. चीन हा जगातला सगळ्यात मोठा लोकसंख्या असलेला देश आहे आणि म्हणून चीनने सुद्धा लोकसंख्येचं धोरण सातत्याने बदललेलं आहे. चीनचं लोकसंख्येचं धोरण जेव्हा एक आपत्ती जन्माला द्यायचं होतं, पण 2016 नंतर चीनचं लोकसंख्या धोरण बदललं. त्यांनी 2 आपत्त्यांना परमिशन दिली आणि अलीकडच्या कालखंडामध्ये चीनमध्ये पुन्हा लोकसंख्या धोरण या ठिकाणी बदललेलं आहे आणि आता 2पेक्षा 3 आपत्ती जन्माला आणे आणि भविष्यामध्ये जर चीनचे असे कारण चीनमध्ये आता काय झालेलं आहे, तर ह्युमन फोर्स होता, वर्किंग ह्युमन फोर्स होता, म्हणजे काम करणारे कार्यरत असणारे लोक त्यांचं प्रमाण कमी मोठ्या प्रमाणात व्हायला लागलं आणि म्हणून चीनला त्याविषयी लोकसंख्या ही साधन संपत्ती आहे आणि ते रिसोर्सेस टिकलं पाहिजे आणि म्हणून त्या नवीन पॉलिसी ते अलीकडच्या काळामध्ये नव्याने पुन्हा रिपीट करायला. पण भारतामध्ये मात्र लोकसंख्येचा ग्रोथ हा झपाट्याने वाढताना पाहायला मिळतो. परंतु एवढ्या साधन सामुग्री असताना, आरोग्याच्या एवढ्या सुविधा असताना देखील लोकसंख्या ग्रोथ या ठिकाणी वाढताना पाहायला मिळतो. पण माल्थसने असं म्हटलं होतं की जर मनुष्याने ठरवलं, तो बुद्धिवादी प्राणी आहे, त्याने ठरवलं तर लोकसंख्येवरती तो नियंत्रण आणू शकतो, लोकसंख्या तो कंट्रोल करू शकतो. हा विचार माल्थसने त्या कालखंडामध्ये मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं माल्थसने हे सगळं तत्त्व अभ्यासल्यानंतर त्याने तो आपला त्याचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये त्याने त्याचे विचार लोकसंख्या वाढीविषयी या ठिकाणी स्पष्ट करत असताना या लोकसंख्या सिद्धांताला महत्त्व प्राप्त झालं. काय महत्त्व प्राप्त झालं? या सिद्धांताच्या संदर्भात अनेक लोकांनी त्याच्यावरती टीका केली असली तरी लोकसंख्येच्या संदर्भामध्ये विस्तृत आणि सखोल शोध घेणारा पहिला शास्त्रज्ञ म्हणून माल्थस याच्याकडे पाहिले गेले. जगामध्ये त्या कालखंडामध्ये पहिल्यांदा लोकसंख्येचा काळजीपूर्वक आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करण्याचं श्रेय हे मात्र माल्थसकडे गेलेलं पाहायला मिळतं आणि म्हणून माल्थसच्या लोकसंख्या सिद्धांताला अनन्यसाधारण महत्त्व या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. दुसरं महत्त्व काय आहे? माल्थसने पूर्वीच्या विचारांचे संकलन करून विचारात एक सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यानुसार लोकसंख्या सिद्धांत मांडला. त्या माल्थसच्या सिद्धांतामुळे प्रथमच लोकसंख्या प्रश्नाला शास्त्रीय अधिष्ठान प्राप्त झालं. प्रथमच लोकसंख्या नियंत्रण, लोकसंख्या वाढ, लोकसंख्येचे होणारे समस्या, वाढीमुळे होणारे प्रश्न या सगळ्यांचा सुसूत्रता या ठिकाणी त्यांच्यामुळे या विषयाला एक अधिष्ठान प्राप्त झाले पाहायला मिळतं. माल्थसच्या सिद्धांतामुळे प्रथमच लोकसंख्येचे वेगवेगळे असणारे प्रश्न जे आहे त्या प्रश्नांचा विषयांचा अभ्यास या विषयामध्ये अंतर्भूत झालेला पाहायला मिळतो. माल्थसच्या सिद्धांतामुळे लोकसंख्या विषयक प्रश्नाकडे शास्त्रज्ञ, विचारवंत, तज्ज्ञ, नियोजनकार, अभ्यासकारकांचे लक्ष वेधले गेले. त्याचबरोबर शासकीय यंत्रणेचे सुद्धा लक्ष त्या ठिकाणी वेधले गेलेलं पाहायला मिळतात. या सिद्धांतावर टीका करणाऱ्या टीकाकारांनी सुद्धा माल्थसचा सिद्धांत पूर्णपणे अपात्र ठरवलेला नाही. आज देखील अनेक देशाच्या लोकसंख्या वाढीच्या बाबतीत माल्थसचा सिद्धांत हा तंतोतंत खरा ठरलेला पाहायला मिळतो. ही सगळी त्याची इम्पॉर्टन्स ऑफ माल्थस थिअरीज, ही सगळी त्याची महत्त्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी आहेत आणि हा घटक या ठिकाणी विचार घेणे गरजेचं आहे. हे सगळं मांडत असताना, हे सगळं करत असताना जेव्हा एखादी चांगली गोष्ट एखादा मनुष्य मांडतो आणि त्यावरती टीका करणारे टीकाकार असतात किंवा त्याच्या विचारधारेवरती आक्षेप घेणारे काही विचारवंत असतात, काही राजकीय घटक असतात किंवा समाज घटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तसंच या ठिकाणी माल्थसच्या संदर्भातसुद्धा त्यांनी जेव्हा अशा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत मांडला आणि या सिद्धांताला वेगवेगळी प्रिन्सिपल तत्त्व जेव्हा मांडली त्याच्यावरती मात्र काही शास्त्रज्ञांनी किंवा काही विचारवंतांनी ते टीका केलेली आपल्याला पाहायला मिळते. मग ती टीका कुठल्या पद्धतीने आहे? मग त्यातला पहिला घटक जर आपण विचार घेतला, सिद्धांताचं गणिती स्वरूप चुकीचं आहे. माल्थसने जे स्वरूप मांडलं गणिती स्वरूप हे चुकीचं आहे असं काही शास्त्रज्ञ म्हणतात. असं का बरं? तर अन्नधान्याचं उत्पादन जे आहे हे गणिती श्रेणी होत नाही हे काही शास्त्रज्ञांना मान्यच नाही आणि म्हणून त्याच्या सिद्धांताचं गणिती स्वरूप हे शास्त्रज्ञांना मान्य नाही आणि म्हणून हा घटक, हा मुद्दाच वेगवेगळ्या विचारवंतांना मान्य नाही असा आक्षेप त्याच्यावरती घेण्यात आला. दुसऱ्या या ठिकाणी काय घेतला? लैंगिक आकर्षणामुळे लोकसंख्या वाढते हे काही शास्त्रज्ञांना मुळीच मान्य नाही आणि हा विचार चुकीचा आहे असा त्याच्यावरती ठपका ठेवण्यात आलेला होता. तिसरा घटक या ठिकाणी
टीकाकारकांनी मांडला. अन्नधान्याच्या उत्पन्नाव्यतिरिक्त इतर उत्पादनाकडे माल्थसने पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. माल्थसने फक्त एकच विचार या ठिकाणी केला का अन्नधान्याचं उत्पादन, त्याच्या व्यतिरिक्त इतर जे उत्पादनं होतात त्याकडे माल्थसने पूर्णतः दुर्लक्ष केलं आहे, असे काही विचारवंतांनी त्याच्यावरती आक्षेप घेतलेला पाहायला मिळतो. चौथा घटक या ठिकाणी मांडत असताना त्यांनी म्हटलं का लोकसंख्या नियंत्रणाच्या इतर साधनांकडे माल्थसने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. माल्थसने फक्त प्रतिबंधक नियंत्रण उपाय सुचवलेले आहे, परंतु इतर जी साधन सामुग्री आहे आरोग्य सुविधांची, त्या साधन सामुग्रीकडे किंवा विचारधारेकडे नियमावलीकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेलं या ठिकाणी काही शास्त्रज्ञांनी असं म्हटलेलं आहे. माल्थसने मात्र मृत्यूदराचा विचार या ठिकाणी त्याच्या सिद्धांतात कुठेही केलेला आढळत नाही, असाही आक्षेप त्याच्यावरती घेण्यात आला आहे. लोकसंख्या केवळ खाणारी तोंडे नसून काम करणारी हात आहे, हे मात्र त्यांनी कुठेही स्पष्ट केलं नाही, असे या ठिकाणी त्याच्यावरती आक्षेप ठेवला गेलेला आहे. राहणीमानाच्या दर्जाकडे माल्थसने पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे, हाही मुद्दा या ठिकाणी प्रत्यक्षाने याच्यावरती टीका केली गेलेली पाहायला मिळते. नैसर्गिक आपत्ती फक्त अतिरिक्त लोकसंख्या असलेल्या देशातच निर्माण होते असे नाही. नैसर्गिक आपत्ती जगातल्या कुठल्याही देशामध्ये केव्हाही येऊ शकते. ह्याच्यावरती मात्र शास्त्रज्ञांनी माल्थसच्या असं म्हटलं होतं का नैसर्गिक आपत्तीमुळे लोकसंख्या कंट्रोल होऊ शकते, नियंत्रित राहू शकते, असं माल्थसने म्हटलं होतं. परंतु त्याच्याकडे काही शास्त्रज्ञांनी पूर्णपणे त्याच्यावरती टीका केली आणि त्यांनी असं म्हटलं की नैसर्गिक आपत्ती ही अतिरिक्त लोकसंख्या असलेल्या प्रांतात होते असं नाही. अशी सगळी काही मुद्दे की त्या मुद्द्यांचा या ठिकाणी विचार केला पाहायला मिळतो. जगातील अनेक लोक शाकाहारी नाहीत, म्हणजे अनेक लोक शाकाहारी नाहीत आणि मग तोही या गोष्टीचा विचार त्यांनी कधीच केलेला नाही. युरोपीय देशांमध्ये हा सिद्धांत लागू पडत नाही. काही शास्त्रज्ञांनी असं म्हटलं का माल्थसने जो सिद्धांत मांडला तो मात्र युरोपीय देशांमध्ये लागू पडत नाही. माल्थसच्या सिद्धांतावर धार्मिकतेचा मोठा पगडा आहे, असंही याच्यावरती टीका झालेली पाहायला मिळतं. भविष्यकालीन प्रगतीमध्ये माल्थसने भविष्यकालीन प्रगतीचा विचार याच्या सिद्धांतात कुठेही केलेला नाही. अशा सगळ्या घटकांचा जर आपण उहापोहा केला तरी सगळे घटक माल्थसच्या सिद्धांतावरती वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी ह्या घटकांच्या आधारे त्याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे, टीका केलेली पाहायला मिळते. अशा पद्धतीने हा माल्थसचा सिद्धांत लोकसंख्या वाढीचा सिद्धांत आहे. या सिद्धांताच्या संदर्भामध्ये अधिक आपलं विवेचन या ठिकाणी केलेले आहे आणि म्हणून हा सिद्धांत लोकसंख्या वाढीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. दोन प्रिन्सिपल फक्त लक्षात ठेवायचे. लोकसंख्या वाढ ही मात्र भूमिती श्रेणीने होते आणि अन्नधान्याचं उत्पादन मात्र गणिती श्रेणीने झालेलं पाहायला मिळतं. ह्या सिद्धांताचं हे महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्याची हायपोथेसिस, त्याची तत्त्व, त्याची मूल तत्त्व, त्याचं महत्त्व, त्याची टीका, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण उहापोहा या व्याख्यानातून केलेला पाहायला मिळतो. दुसरा एक सिद्धांत किंवा दुसरा एक शास्त्रज्ञ होऊन गेला, त्याने सुद्धा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत मांडलेला आहे. तो कार्ल मार्क्सचा लोकसंख्या सिद्धांत, मार्क्स थेरी त्याला असं म्हटलं जातं. कार्ल मार्क्स हे जर्मन शास्त्रज्ञ होते आणि तत्त्ववेत्ते होते. त्यांनी दास कॅपिटल हा ग्रंथचं लेखन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी आधुनिक साम्यवादी विचारसरणीचा पाया घालणारे शास्त्रज्ञ म्हणून द्यायचे पाहिलं होतं. दास कॅपिटल हा ग्रंथ त्यांनी लिहिला. परीक्षेत त्याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह प्रश्न येण्याची शक्यता असते. त्याच्या विचारांनी प्रेरित होऊन रशियन राज्यक्रांती घडून आली. साम्यवादी विचारधारेचा हा माणूस होता आणि रशियन राज्यक्रांती त्याच्या प्रेरित होऊन ती रशियन राज्यक्रांती घडून आली आणि या राज्यक्रांतीनंतर राजेशाही नष्ट करून साम्यवादी राष्ट्रवाद अस्तित्वात आणली आणि कार्ल मार्क्सने आपल्या लोकसंख्या सिद्धांतामध्ये माल्थसच्या लोकसिद्धांताचे जोरदारपणे खंडन केलेले आहे. माल्थसच्या सिद्धांताचा जोरदारपणे या ठिकाणी विरोध त्यांनी दर्शवलेला आहे. अशा पद्धतीने त्याची थेरी त्यांनी मांडण्यास सुरुवात केलेली आहे. आता या कार्ल मार्क्सच्या सिद्धांताची काही तत्त्वे या ठिकाणी सांगितलेली आहे. आता लोकसंख्या सिद्धांतामध्ये कार्ल मार्क्सने सिद्धांत मांडत असताना 3 तत्त्वे त्यांनी सांगितली. त्यांनी पहिलं तत्त्व असं सांगितलं होतं, प्रत्येक मानवी समस्येचे मूळ हे प्रचलित समाज व्यवस्थेतील साधन संपत्तीच्या वितरणामध्ये आहे. अर्थकारण आणि उत्पादन व्यवस्थेतील प्रचलित त्रुटीमुळे मानवी प्रश्न निर्माण होतात. दुसरं वैशिष्ट्य किंवा दुसरं गृहीतक त्याने मांडलं, लोकसंख्येची समस्या भांडवलशाहीचा एक परिणाम असतो. तिसरं वैशिष्ट्य किंवा तिसरं तत्त्व या ठिकाणी त्यांनी मांडलं,
भांडवलशाही जोपर्यंत टिकेल तोपर्यंत वाढती लोकसंख्या ही समस्या कायमस्वरूपी राहील, हे तत्त्व त्यांनी या ठिकाणी मांडलेलं पाहायला मिळतं मार्क्सने. कार्ल मार्क्सने आपल्या सिद्धांताचं स्पष्टीकरण करत असताना काही गोष्टी त्यांनी या ठिकाणी मांडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. औद्योगिक क्रांतीनंतर भांडवलशाही अर्थव्यवस्था संपूर्ण देशामध्ये जगात निर्माण झाली पाहिजे. भांडवलशाही समाजाची विभागणी श्रीमंत किंवा मालक, गरीब किंवा कामगार अशा दोन वर्गात झालेली पाहायला मिळते. या वर्गांना कार्ल मार्क्सने आहे रे किंवा नाही रे असे संबोधलेले आहे. या दोन वर्गामध्ये नेहमीच संघर्ष झाला आहे. गरीब श्रीमंत, भांडवलशाही कामगार या दोन वर्गामध्ये आहे रे आणि नाही रे या दोन विचारप्रवाह निर्माण झालेला पाहायला मिळतो. या दोन विचारप्रवाहामध्ये नेहमीच संघर्ष झालेला पाहायला मिळतो. दुसरा घटक त्यांनी मांडत असताना असं म्हटलं होतं, श्रीमंत वर्ग भांडवलाच्या जोरावरती सर्व साधन संपत्तीवरती आपला अधिकार मिळवतो, तसेच उत्पादन साधनावरती आपली मालकी प्रस्थापित करतो. कामगारांकडून अल्प प्रमाणात वेतनावरती काम करून घेऊन तो नफा मिळवत असतो, संपत्तीचा संचयन करत असतो, संपत्ती साठवत असतो. त्याच्या या वृत्तीला धर्म आणि कायदे नेहमी मदत करीत असतात. म्हणजेच समाज व्यवस्था भांडवलदारांच्या बाजूने उभे राहते, हे त्यांनी आपल्या सिद्धांतामध्ये मेन्शन केलेलं होतं, नमूद केलेलं पाहायला मिळतं. कामगार वर्ग असंघटित असल्यामुळे कामाचे तास कमी करणे, वेतनवाढ इत्यादी बाबतीत भांडवलदारांना विरोध करण्यास तो सक्षम नसतो. त्याच्याकडे फक्त श्रम विकण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. तो जास्तीत जास्त काम करून मिळेल ते वेतन आपल्या मालकाकडून घेतो. मालक वर्ग कामगारांना कमीत कमी वेतन देऊन अधिक नफा मिळवत असताना हे चित्र त्यांनी या ग्रंथामध्ये मांडलेलं पाहायला मिळतं. कार्ल मार्क्सच्या सिद्धांताचं स्पष्टीकरण करत असताना दुसराही मुद्दा या ठिकाणी विचारायला आला. या सिद्धांतामध्ये नफ्याला कार्ल मार्क्सने अतिरिक्त मूल्य असं म्हटलं होतं. जो नफा मिळतो भांडवलदारांना त्या नफ्याला त्यांनी अतिरिक्त मूल्य असं म्हटलेलं आहे. कामगार वर्ग स्वतःची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कुटुंबातील कामगारांची संख्या वाढवावी म्हणून अधिक अपत्यांना जन्म देत असतो. का देतो? कारण ह्या माझ्या घराला, कुटुंबाला चालवण्यासाठी, आर्थिक स्तर उंचवण्यासाठी मला कुणीतरी पाठबळ देणारा कोणीतरी असावं आणि म्हणून त्या ठिकाणी या कामगारांमध्ये अधिक अपत्य जन्म देण्याचं प्रमाण या ठिकाणी आहे असं त्यांनी त्यावेळेस मेन्शन केलं होतं. मुलांना मिळेल ते व कुटुंबाला उत्पादन वाढवण्यासाठी अशी धारणा त्यांच्या मनामध्ये कामगारांमध्ये असते. त्यामुळे पर्यायाने काय झालं, जन्मदर वाढल्याने लोकसंख्या वाढली आणि लोकसंख्या वाढल्यामुळे कामगारांची संख्या वाढली, मात्र उद्योगधंद्यांची त्या तुलनेने वाढ झालेली नाही. त्यामुळे अतिरिक्त कामगारांची निर्मिती झाली. कामगारांमध्ये रोजगार मिळवण्यासाठी स्पर्धा निर्माण झाली. मिळेल त्या मजुरीमध्ये काम करण्यास कामगार तयार होत राहिला. त्यामुळे मजुरीचे दर पर्यायाने कमी झाले आणि त्यामुळे गरीब श्रीमंती दरी निर्माण झाली. शोषण करण्याचं प्रमाण या ठिकाणी वाढलं गेलं. भांडवलशाही साम्राज्यवादी समाजवादी व्यवस्था या ठिकाणी निर्माण झालेली पाहायला मिळते. आणि म्हणून नवीन तंत्रज्ञानाच्या शोधामुळे मालक वर्ग उद्योगधंदे स्वयंचलित सामग्रीचा वापर करू लागले. कामगारांची संख्या पर्यायाने कमी होऊ लागली. त्यामुळे कारखान्यातील बरेच कामगार अतिरिक्त ठरू लागलेले आहेत आणि त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट कोसळलेले आपल्याला पाहायला मिळते. यामुळे गरिबांची समस्या गरिबीची समस्या जी आहे मोठ्या प्रमाणात गंभीर स्वरूप धारण करू लागली. कार्ल मार्क्स यांच्या मते त्यांनी त्या कालखंडामध्ये हे सगळे विचारधारा मांडली आणि कार्ल मार्क्सच्या मते लोकसंख्या वाढीचा हा सार्वत्रिक नियम नाही. कार्ल मार्क्स यांच्या मते लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी भांडवलशाही नष्ट करून साम्यवादी समाज रचना निर्माण करणे ही अत्यंत काळाची गरज आहे, ती आवश्यक आहे. त्याच्यावरती त्यांनी या ठिकाणी भर दिलेलं पाहायला मिळतं. कार्ल मार्क्स यांच्या मते समाजवादी समाज रचनेत सर्वांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. तसेच साम्यवादी समाजातील वितरण पद्धती तर्कशुद्ध व समाज उपयोगी निर्माण होईल. त्यामुळे बेकारी कमी होईल, दुःख दारिद्र्य कमी होईल, अतिरिक्त लोकसंख्या कमी होईल आणि यासारख्या ज्या मोठमोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या कमी होतील आणि लोकसंख्या नियंत्रणाची गरज या ठिकाणी भासणार नाही. कारण त्यांचं पोट भरलं की ते समाधानी होतील. हा एकंदरीत या सगळ्या याचा सार असा आहे की माझं पोट भरलं की मी समाधानी होईल आणि मी मात्र नंतर दुसरा उद्योग करणार नाही. आणि ह्याच
म्हणून ही ते लोकसंख्या नियंत्रणाची गरज त्या कामगाराला वाटणार नाही, तो जर सुखी झाला तर. प्रश्न पुढे असा येतो की या सिद्धांताचं महत्त्व काय आहे. साम्यवादी दृष्टिकोनातून शास्त्रशुद्ध विश्लेषण यावर आधारित लोकसंख्याविषयक विचारधारा मांडणार मार्क्स हा पहिला विचारवंत या जगामध्ये झाला, देशात झाला. माल्थस नंतर बरेच टीकाकारांनी मार्क्सच्या या सिद्धांताला दुसरे महत्त्वाचे स्थान देण्याचा प्रयत्न केला. यावरून या सिद्धांताचे महत्त्व अधिक स्पष्ट होते. लोकसंख्याविषयक सर्वत्र एकच सार्वत्रिक सिद्धांत व नियम असू शकत नाही, हे मार्क्सने सर्वात आधी पहिल्यांदा त्या ठिकाणी स्पष्ट केलेले होते. मार्क्सच्या सिद्धांतावरून लोकसंख्या वाढ ही सामाजिक आर्थिक चौकटीवर अवलंबून असते, हा महत्त्वाचा भाग त्यांनी प्रतिबंधित केलेला आहे, त्याने अधोरेखित केलेला आपल्याला त्यावेळेस पाहायला मिळतो. मार्क्सने परिस्थिती सापेक्ष आणि ऐतिहासिकता यांना लोकसंख्येच्या विचारात प्रथम महत्त्व दिले आहे. तसेच लोकसंख्याविषयक एकच सार्वत्रिक नियम व सिद्धांत शोधण्याऐवजी आर्थिक भिन्नतेच्या संदर्भामध्ये, बघा, इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास या संदर्भामध्ये, या भिन्नतेच्या संदर्भामध्ये लोकसंख्या सिद्धांताचा वापर होणे आवश्यक आहे, असं मत त्यांनी या ठिकाणी प्रतिपादित केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यामुळे या सिद्धांताचं महत्त्व वाढलेलं आहे. हे सगळं सांगत असताना समाज व्यवस्था, साम्यवादी समाज व्यवस्था रचना निर्माण करण्यासाठी, भांडवलशाही कमी करून कामगारांना त्यांचा न्याय मिळवून देण्यासाठी, श्रमिकांना त्यांचा न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या ह्या विचारधारेचा या ठिकाणी लोकसंख्या वाढीच्या संदर्भामध्ये त्यांनी आपला विचारधारा मांडली असतानाच त्यांच्यावरती काही अधिक त्यावेळच्या शास्त्रज्ञांनी टीकासुद्धा केलेली पाहायला मिळतात. आणि म्हणून कार्ल मार्क्सच्या सिद्धांतावर जशी माल्थसच्या सिद्धांतावर टीका झाली, तशी कार्ल मार्क्सच्या सिद्धांतावर सुद्धा या ठिकाणी टीका किंवा आक्षेप घेण्यात आलेली पाहायला मिळतं. कार्ल मार्क्सच्या मते लोकसंख्या वाढ उत्पादनाची मालिका व उत्पादनाची वितरण यामुळे होते असं म्हटलेलं होतं. परंतु प्रत्यक्षात तसं कुठलंही असू शकत नाही, असं काही लोकांचं म्हणणं आहे. लोकसंख्या वाढ ही आरोग्यसेवामध्ये झालेल्या सुविधांमुळे घडून येते. मार्क्सने लोकसंख्या वाढीचा संबंध उत्पादनाशी जोडणे हे पूर्णतः चुकीचं आहे, असं काही टीकाकारांचं मत होतं. मार्क्सच्या मते लोकसंख्या वाढल्याने मजुरीचा दर कमी होतो, परंतु तसे होत नाही. मजुरीच्या दरावर राजकीय धोरण परिणाम करत नाही किंवा राजकीय धोरणावर त्याचा परिणाम होत असतो, असं विचारधारा आहे. मजुरी कमी केली म्हणून त्याची राजकीय विचारधारा बदलेल असं काही नसतं, आणि म्हणून त्याच्यासुद्धा अशा पद्धतीने या ठिकाणी टीका झाली पाहायला मिळते. मार्क्सच्या मते नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे रोजगार कमी होतो, परंतु असे होत नाही, असे काही शास्त्रज्ञांनी म्हटलं. त्याचं उदाहरण त्यांनी दिले. संगणकाच्या वापरामुळे रोजगार कमी होण्याऐवजी माहिती तंत्रज्ञानासारखी रोजगाराची नवीन क्षेत्रे या ठिकाणी निर्माण झालेली पाहायला मिळतात. म्हणजेच माल्थसने जेव्हा नवीन आधुनिक सामग्रीचा या ठिकाणी विचार मांडला, तो पूर्णतः काही अंशी चुकीचा आहे, असे टीकाकारांचं म्हणणं आहे. टीकाकारांच्या मतानुसार मार्क्सचा सिद्धांत हा केवळ तर्कावर आधारलेला असून त्याला कुठली वस्तुस्थितीचा आधार नाही. साम्यवादी आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील लोकसंख्येच्या स्वरूपात मूलभूत फरक असतो, हे मार्क्सने लक्षात घेतलेले आढळत नाही. रशियासारख्या राष्ट्रामध्ये व अमेरिकासारख्या भांडवलशाही राष्ट्रामध्ये लोकसंख्या वाढ कुठे आणि कशी होते, म्हणून भांडवलशाहीमुळे लोकसंख्येची समस्या निर्माण होते, हे बरोबर नाही, असं काही टीकाकारांचं म्हणणं या ठिकाणी आहे, असं या ठिकाणी वाटतं. म्हणून अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्या वाढीच्या संदर्भामध्ये हे दोन सिद्धांत ह्या आपल्या सिलेबसमध्ये, या अभ्यासक्रमामध्ये या ठिकाणी समाविष्ट केलेले पाहायला मिळतात. आणि या दोन सिद्धांतापैकी कुठला तरी एक सिद्धांत आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, त्याच्याकडे आपल्याला अधिक सखोलपणे पाहणे काळाची गरज आहे. आणि म्हणून हे दोन सिद्धांत या ठिकाणी मी तुमच्याशी शेअर केलेले आहे, तुमच्याशी या संदर्भात मी चर्चा केलेली आहे. आणि म्हणून यथावकाशपणे जसं अतिशय सुलभ भाषेमध्ये अतिशय सुलभ करून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी या सिद्धांताचा केलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी सिद्धांत अभ्यासा. मला असं वाटतं आपण सगळ्यांनी या ठिकाणी अधिक काळजीपूर्वक या विषयाकडे बघणे काळाची गरज आहे. आणि आपण या ठिकाणी आज थांबूया. धन्यवाद. थँक्यू.